मोये. हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना तुम्ही घड्याळीमध्ये बरोबर बघितलं की 5 वाजलेले आहे आणि 5 वाजताना माझं इव्हनिंगचं जे काही रुटीन आहे ते सुरू होते. सगळ्यात आधी चहा बनवून घेतला. अहो असले की सगळ्यात आधी चहा होतो आणि नंतर मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर चहा झाला आणि त्याच्यानंतरनं मी आणायला गेली बाहेरचे कपडे आणले की लगेच ते कपडे जे आहे ते मी घडी करून ठेवत असते, जेणेकरून ना सकाळच्या गडबडीत कुणालाच इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही. आणि जर जागच्या जागी आपण कपडे ठेवले ना तर खूप असा सकाळचा जो आपला प्रोडक्टिव्ह मॉर्निंगवाला जो असते वेळ तो वाचतो आणि सगळ्यांना ना व्यवस्थितपणे कपडेसुद्धा मिळून जाते. म्हणून मी ही जी सवय आहे ती खूप वेळा शेअर करत असते की कपडे आणले की लगेच ते घडी करून ठेवायचे ज्यांचे त्यांचे. तर मुलांच्या 2 बास्केट आहे आणि आमचे जे दोघांचे कपडे असते ते एक छोटंसं कपाट आहे लाकडी, त्याच्यामध्ये ठेवत असते. तर तिथे ठेवून देते मी. आणि ना इथे लागल्या हाताने कालच अहो जे आहे ते बंदोबस्तावरून आले होते आणि त्याच्यानंतरनं ब्लँकेट वगैरे एक्स्ट्राचं जे काही होतं बंदोबस्तातलं ते ब्लँकेट मला ठेवायचं होतं जिथे ठेवते मी नेहमी तिथे. तर ते इकडेच चेअरवर राहून गेलं होतं, म्हणून म्हटलं चला ते पण ठेवून देते आणि त्याच्यानंतर कपडेसुद्धा घडी करून ठेवते. तर तुम्ही हे जे रुटीन बघत आहात ना, हे जे रुटीन आहे हे माझं क्वार्टरमधील रुटीन आहे इव्हनिंगचं. तर बरेच वेळा मी शेअर केलं आहे आणि मला ना या व्हिडिओला खूप सारा असा प्रतिसाद मिळतो. त्याच्यामुळे मला असं वाटते की खूप साऱ्या जणांना ना हे रुटीन माझं रुटीन बघायला आवडत असेल. आणि मोस्ट ऑफ जे काही रुटीन आहे ते माझे इव्हनिंगचे रुटीन किंवा मॉर्निंगचे रुटीन जे आहे तेच जास्त पॉप्युलर झालेले आहे आणि त्याच्यामुळे ना मला शेअर करण्यात खूप असा आनंद होतो. तर इथे मी जे काही कपडे घडी करून ठेवले ते जागच्या जागी ठेवून दिले, जसं मी सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मी आता जाणार किचनमध्ये, कारण किचनमध्ये पण खूप सारा असा पसारा असतोच. किचन म्हटलं की आपल्याला तिथे कामच करावे लागते. 24 तासातून आपला मोस्ट ऑफ जो वेळ असतो तो किचनमध्ये जातो. आणि ना आज ही जी बेडशीट आहे ही जास्त खराब झाली नव्हती, कारण जर अस्ताव्यस्त झाली किंवा याच्यावर मुलांनी काही बसून बिस्किट वगैरे खाल्लं तर खूप असं त्याच्यावर खराब असल्यासारखं वाटते, मग ते पूर्ण काढून झटकावंच लागते. पण मी आज तिथल्या तिथेच नीट केलं, कारण खूप उशिरा मुलं जे आहेत ते 2 ते 3 वाजता इकडे आले आणि लगेच मग उठले आणि मग खेळायला पण लागले. त्याच्यामुळे ही जी रूम आहे ही जशी होती तशीच होती. म्हणून मग थोडक्यात मी त्याला क्लीन केलं आणि इथे बघू शकता भांडे आल्या लावून घेतले. चहा बनवताना अर्धे भांडे लावले आणि रिधू रडायला लागला, त्याच्यामुळे ते राहून गेले होते. तर म्हटलं चला आता पटापट लागलं तर कामाला लागलं तर पटापट करूनच घेते, कारण आज आम्हाला ना थोडं बाहेर पण जायचं होतं आणि बाहेर जायचं असलं ना की थोडंसं फास्ट काम करावं लागते. घरी आपलं थोडंसं निवांत होऊन जाते, पण कुठे जर बाहेर जायचं असलं तर थोडं फास्ट केलं की बरं पडते. म्हणजे आपण ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी वेळेतसुद्धा जाऊत. म्हणून तुम्हाला व्हिडिओमध्ये ना माझी गडबड जी आहे, जरी फास्ट मोडवर मी व्हिडिओ केला तरी गडबड तुम्हाला जास्त दिसून येत असेल. मलाच एडिटिंग करताना वाटत आहे की मी किती फास्ट आज इव्हनिंगचं कामं केले. तर इथे ना ओटा पुसायची पण मला सवय आहे. जेव्हा जेव्हा मी ओटा वापरते, आता चहा दूध झालं होतं त्याच्यामुळे ना तिथे 1-2 थेंब असे पडतातच. त्याच्यामुळे ना ओटा जो आहे तो ओल्या कपड्याने मी पुसून घेते, जेणेकरून मुंग्यांचं काही टेन्शन राहत नाही. आणि आत्ता चालू झालेलं आहे आपलं फ्रीजचं पाणी पिणं. मटक्यातलं पाणी ठेवायची मी आधी, पण त्याच्यामध्ये ना मग कॉक्रोच वगैरे, आणि आता रिधू छोटा आहे ना त्याच्यामुळे बाहेरच्या साईडला खालच्या बाजूला मटका नाही ठेवू शकत. घरी आहे अवेलेबल, पण फ्रीजचंच पाणी तरी आता सध्या व्यवस्थित वाटते आणि ते सूट पण होते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतरनं लगेच मी झाडू मारून घेतला, कारण संध्याकाळ व्हायच्या आधी ना पहिले झाडू झाला की बरं पडते. आणि 5 ते 10 मिनटात होऊन जाते संध्याकाळचा झाडू. फक्त सकाळचा जो झाडझूड करायचं असते ते थोडंसं उशिरा लागते, कारण डीप क्लिनिंग असतेच ते आणि त्याच्यामुळे थोडंसं सकाळच्या झाडझुडीला ना वेळ लागते. तर इथे कूलरसुद्धा लागलेला आहे, पण वातावरण थोडंसं थंड होतं त्याच्यामुळे आज पाणी वगैरे काही टाकायचं नव्हतं, कारण दुपारी तो यूजमध्ये आला नव्हता. नाहीतर मग हे पाणी भरायचं ना समोरून मागे मागून समोर, ह्या गोष्टी चालतात. आणि उन्हाळा म्हटलं की सगळे कामं जे आहे ते वाढतेच, वाळवणीचे असो किंवा मग जे काही आपले घरातले कामं असो, कारण मुलंसुद्धा घरी असते आणि उन्हाळा म्हटलं ना तर सगळे काही लोक घराच्या आतमध्ये दारं लावून असते, त्याच्यामुळं कामं जे आहे ते भयंकर प्रमाणात वाढते. आणि ना इथे बाहेर तुम्ही बघू शकता की आज ना पानं वगैरे काही नाही आहे. आज माहीत नाही काय झालं, इतकं पसारा भरून असायचं. एक कमेंटसुद्धा आली होती ताईची मला एका, की ताई पाला खूप गळतो. तर खरंच खूप गळते, पण आज माहीत नाही कुठलं जादू झालं, मॅजिक झालं, तर 2-4 पानं आहे. प्लस ना
फक्त फुलं आहे. तर अहो ना सकाळी जे बाहेर गाडी दिसत आहे ना तुम्हाला बाईक, तर तिथलं पूर्ण क्लीन केलं. मे बी असू शकते की तिथला कचरा जो आहे तो उडून उडून आतमध्ये येत असेल म्हणून जास्त असेल, किंवा मग आज ना वारातून नव्हती, किंवा मग बंदर जे असते ना झाडावर येते ते पण आले नव्हते, त्याच्यामुळे कचरा जो आहे तो थोडक्यात होता. आणि तसंही आता पतझड जी आहे ती थोडीशी कमी होईल, मग नेहमी नेहमी एवढं काही पाला वगैरे राहणार नाही. तर थोडंफार होतं तर मी थोडं असलं ना तर तेवढंच झाडून घेते, कारण कचरा नसतोच, माती वगैरे नसते, फक्त झाडाचा जो पालापाचोळा असतो ना तोच झाडावा लागतो. आणि प्लस आंब्याचं झाड आहे ना त्याच्यामुळे ना मोहर जो असतो ना तो खूप पडतो. त्या मोहरालाच झाडता झाडता असं वाटतं की जसं काही रेतीचे जे दाणे दाणे असते ना तशासारखं ते अंगणभर असते. मग ते चांगलं झाडून खरडून खरडून झाडावं लागते, तेव्हा कुठं ते क्लीन होते, नाही तर पायाला लागून आतमध्ये येते. पण आज माहीत नाही होतं क्लीन आणि बरं पडलं. मला गडबड होती, त्यातल्या त्यात अंगण जे आहे ते क्लीन होतं. त्यानंतर नळ जाण्याची वेळ झालेली होती. म्हटलं चला आज स्वयंपाक तर नाही करायचा, पण स्वयंपाकासाठी सकाळी पाणी लागते. बाकी जे पाणी आहे ते आम्ही टंकीत चढवतो, वरती सिंटॅक्स लावली आहे तिथे. तर तिथलं जे पाणी आहे ते आरोसाठी यूज होते, किंवा मग आपल्या वॉशिंग मशीनसाठी यूज होते. पण स्वयंपाकासाठी भाजी वगैरे धुवायचं असेल, कणिक मळायची असेल, तर मग मी नळाचं पाणी यूज करते. त्याच्यासाठी म्हटलं चला पहिले भरून ठेवते, कारण सकाळची सोय आताच लावून ठेवावं लागते. आणि म्हणून म्हटलं चला पहिले पाणी भरलं. आणि भांडे पण बाकी आहे. आता ना अंधार पडायला लागला. जवळजवळ 6:30चा हा टायमिंग झाला असेल. आज माहिती नाही एवढ्या स्पीडमध्ये मी कामं करतच आहे, पण टाईम कसा जात आहे ना माहीत नाही पडत आहे. तर कुठे जायचं म्हटलं तर अलबत्त जो टायमिंग आहे तो होतोच. तर ना आम्ही तयार झालेलो आहो आता वास्तुपूजनला जाण्यासाठी. एका ठिकाणी वास्तुपूजन आहे यांच्या ऑफिसवाल्यांचंच, आणि ते प्रॉपर गडचिरोलीचे आहे, त्याच्यामुळे इथे आम्हाला जाण्याचे चान्सेस येते, कारण जे जे प्रॉपर गडचिरोली असते ना त्यांच्याकडे जाण्याचं इथे चान्स येते. तर इकडे बघा रिदू पण रडत होता थोडासा, तर आता कारण त्याचे पप्पा गेलेले आहे गिफ्ट आणायला, आणि तोपर्यंत आम्ही म्हटलं तयारी करून बसते. 8 वाजून गेले, 8 वाजता घरून निघू असं म्हटलं होतं, आणि वास्तूचा कार्यक्रम कसा आहे थोडा लवकर आटोपते. तर चला आता अशी छान सिंपलमध्ये तयार झाली, आणि आता निघते आम्ही. अहोंची वाट बघत आहे तोपर्यंत. मोय मोय कर रिदू, मोय मोय कर ना, मोय मोय कर. हां मोय 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 मोय. रिदू रिदू ए रिदू पोएम मन. मोय नाही, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणना म्हणना. रिदू रिदू ट्विंकल ट्विंकल मन. आला. तर ना या ठिकाणी आम्ही आलो होतो वास्तुपूजनसाठी. तर यांना मी घरूनच सांगितलं जिथे आपण जात आहोत तिथली थोडीशी एक झलक आपल्या व्हिडिओत टाकायसाठी घ्याल. तर खरंच यांनी कधी घेतली काय घेतली मला काही माहिती नव्हतं. मी आतमध्ये गिफ्ट द्यायसाठी गेली, आणि तेवढ्या वेळामध्ये यांनी छान अशी ही क्लिप इथे घेऊन ठेवलेली होती. तर हे असं घर होतं, इथे आम्ही आलो होतो वास्तुपूजेसाठी. मोय बाजूला, मोये 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 मोये. तर न बोलण्यामध्ये मगाशी न व्लॉग जो आहे तो एंड करायचा राहूनच गेला. तर म्हटलं चला तिकडनं आल्यावर छान असं निवांत तुमच्याशी बोलेल, आणि मग व्लॉगचा सुद्धा एंड करेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.